हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर ना, एवढ्या रात्रीचं कुठं निघालेली आहे तुम्हालाही प्रश्नच पडला असेल ना. तर ना, आम्ही अचानक म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल ना की प्लॅनिंगच होतं. पण सहफॅमिली असं काही नव्हतं. फक्त समर्थसोबत मी किंवा ते जातील असं काहीतरी प्लॅनिंग होतं आमचं. पण ॲन मोमेंटला रिझर्वेशन केलेले होते ते सुद्धा आम्ही कॅन्सल केले आणि सहफॅमिली निघालो. समर्थचा फ्रेंडसुद्धा होता एक सोबत. निघाल्याच्या नंतर बघा रात्रीचा खूप छान असा प्रवास केला आम्ही. जाताना तर खूप मज्जा आली आणि तिथे पोहोचल्यानंतरसुद्धा खूप सारी मज्जा केली, मस्ती केली. खूप देवीचं दर्शन घेतलं, रंकाळ्याला फिरायला गेलो, खूप काही एन्जॉय केला. खूप छान छान वेगवेगळ्या डिशेस ट्राय केल्या. बाय द वे मी तिथं गेले कोल्हापुरामध्ये आलो आणि तांबडा आणि पिवळा रस्सा खाल्ला नाही म्हणजे काय. तर ते तर खायचं माझं खरंच राहून गेलं आणि माझी खूप इच्छा होती की ते खायचं. तर बाय द वे इकडे आम्ही ना सकाळी सकाळी आता पोचलो. तिथं पोचल्यानंतर रूम वगैरे बुक केला. बुक केल्याच्यानंतर आम्ही नंतर मग मुलांना आंघोळी वगैरे करायला लावल्या आणि त्यांना सेंटरवरती पोचायचं होतं एक्झामच्या, म्हणून मग आम्ही मुलांसोबत आलो होतो. तर त्यांना सेंटरवरती सोडण्यापूर्वी आम्ही म्हटलं की नाश्ता वगैरे करून घ्यावा. पण इथे मी काय अंघोळ केलेली नव्हती तरीसुद्धा म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घेऊया. तर ना, मी खूप दमलेली असल्यामुळे मग मी काय अंघोळ केली नव्हती. तर आलो आणि इथे आल्याच्यानंतर फक्त आणि फक्त मला तर ना बघावं तिथे हेच दिसत होतं. इडली, डोसा, उत्तप्पा हेच होतं. अरे, आम्ही इकडे पण तेच खातो. म्हणजे बऱ्यापैकी खातोच ना आपण सुद्धा आपल्या घरी. तर ना, इथे तुम्हाला डिस्टर्ब होत असेल माझ्या व्हॉईसमध्ये. तर आता इथे ना पक्षी वगैरे खूप सारे ओरडत आहेत. तर त्यामुळे मग असं तुम्हाला डिस्टर्ब वगैरे होऊ शकतो. तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण इथे आता झालेलं आहे आता आमचं जेवण वगैरे. माझं तरी स्पेशली, कारण माझी डिश लवकर आली होती आणि ह्या तिघांचं आलं नव्हतं. म्हणजे की समर, त्याचा फ्रेंड आणि त्याचे पप्पा, तर त्या तिघांचं आलं नव्हतं. तर त्या मुलांना सोडून आले. घरी आल्याच्यानंतर 2-3 तास आराम केला. आराम केल्याच्यानंतर असं काय तयार झाले, कारण देवीच्या मंदिरात जायचं होतं. तर स्पेशल लूक तर झालंच पाहिजे ना. स्पेशलमध्ये असं काय माझं काय स्पेशल नव्हतं. पण जे काय आहे ते व्यवस्थित साडी वगैरे घातली होती. मस्त असं मिररमध्ये पोजेस वगैरे देण्याचं चाललं होतं आणि मी पोज देते आणि नवरा माझा काहीतरी करणार नाही, असं होत नाही. तर इथे मी पोज द्यायला घेतला आणि मस्त त्यांचा आंबा खाऊन मला दाखवायचं चाललेलं होतं. बाय द वे इकडे आता झालेली आहे सगळ्यांची तयारी. आंबे वगैरे खाल्लेले, हात वगैरे धुवूनसुद्धा झालेले आहेत, तुम्हाला दिसत असेल तर. तर इकडे बाहेर आल्याच्यानंतरसुद्धा हा असा रूमच्या बाहेरचा असा लूक होता. म्हणजे असा व्ह्यू होता तिथे आणि रूमच्या आतमधला तर तुम्ही पाहिलाच. खालून जिन्यातून उतरलो आणि नुकताच रोडवर आलो. रोड क्रॉस केला की लगेचच देवीचं मंदिर होतं आणि रूमसुद्धा आम्हाला छान भेटली होती, स्वस्तात भेटली होती. म्हणून काही प्रॉब्लेम नाही आला आम्हाला. मुलांना सोडून आल्याच्यानंतर आराम केला. नंतर थोडंसं रेडी झाले आणि आता आले दर्शनाला. तर आता इथे म्हटलं अधिक महिना चालू आहे तर देवी मातेची ओटी भरावी. पण खूप गर्दी होती. देवीचं मंदिर हे असं काय आहे, देवीचा कलश हा असा काय आहे. बाहेर आल्याच्यानंतर मात्र नवरा बायकोचं चाललं होतं की छान असं रील शूट करायचा होता. पण काय जमतच नव्हतं. मग जे काय असेल ते ह्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर ना, मग गजरेवाला दिसला. मग गजरे घेतले. 50 रुपयाचे 2 गजरे घेतले आणि त्यानंतर म्हटलं असा मोका थोडीच ना नंतर पुन्हा पुन्हा येणार आहे. तर म्हणून मग इथे गजरा घेऊन अशी मस्त असा पोजच देत होते आणि नंतर मग नवऱ्याकडून लावूनसुद्धा घेतला. मग घेतलाय गजरा तर लावून तर दिलाच पाहिजे ना, म्हणून मग म्हटलं तुम्हीच लावून द्या. मग ते लावून देत होते आणि व्यवस्थित सेटसुद्धा करून दिला होता. मस्त क्लचरच्यामध्ये वगैरे लावून दिला होता. गजरा वगैरे लावला आणि त्यानंतर मात्र मुलांना ते उडवायचं बघायचं होतं तर खेळण्यासाठी, तर ते ट्राय करत होते तिथं, तुम्हाला पुढे दिसेलच. फायनली गजरा वगैरे लावला तर मुलांचं बघा खेळणं. तर इथे हे समर्थ जे उडवत होता त्याला काय म्हणतात मला नाही माहिती. पण ते मग तो म्हणाला की मम्मी माझं काय एवढं उंच जात नाही आहे.
तर इथे प्रणवसुद्धा होता. तर प्रणवचं सुद्धा काय उंच गेलं नव्हतं आणि इथे मी टियारा घालून शो ऑफ करते तर इथे छान असा टियारा होता. मग स्वस्त होता म्हटलं चला आपल्यालासुद्धा होईल म्हटलं बर्थडेला वगैरे. तर इथे ना काहीही घ्या ₹100 ज्वेलरी. त्यानंतर आम्ही फिरलो वगैरे आणि मात्र सरळ आलो जेवणाकडे. जेवण वगैरे केलं. जेवण मात्र म्हणावं एवढं काय चांगलं नव्हतं. कोल्हापूर म्हटलं की असं ना एक आपल्याला एक अशी ठसकेबाज वाइब येते, तशी काय जेवण नव्हतं बरं का ठसकेबाज. तर इथे जेवण वगैरे केलं. नंतर रूमवर आलो. चेकआउट करायचं होतं. चेंज वगैरे केलं आणि चेकआउट करून आम्ही मात्र निघालो आता रंकाळ्याकडे. तर इथे रंकाळ्याकडे गेल्याच्या नंतर मात्र ना मला ना ठाण्यामध्ये तलाव आहे, तर त्या तलावाचीच वाइब येत होती आणि समर्थ 2-4 वेळा म्हणून सुद्धा निघाला, की "मम्मी इथे ठाण्यासारखीच वाइब येते ठाण्यासारखंच वाटतंय." आणि इथे मी आणि माझी लेक होतो. तर लेक मला लेक्चर देत होती, "मम्मी थोडंसं लवकर आलो असतं तर बरं झालं असतं. आपल्याला बघता तरी आलं असतं. ॲटलीस्ट व्हिडिओमध्ये तरी हे सेव्ह करून ठेवता आलं असतं ना." तर इथे ना लाईट्स वगैरे ह्या सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना, की पहिलं म्हणजे प्राचीनकालीन अशा लाईट्स वगैरे, तर सेम तशा काहीतरी अशा लाईट पूर्ण त्या रंकाळ्याच्या कडेकडेनी लावलेल्या आहेत आणि इथे मात्र माझं चाललेलं आहे तुम्हाला मागच्या बाजूला पाणी वगैरे आहे ते दाखवायचं, पण ते काय दिसत नव्हतं. हे सगळं बघून झालं आणि आम्ही आमच्या निघालो पुण्याला यायला. तर पुण्याला येत असतानाच थोडंसं शूट घेतलेलं आहे. बाय द वे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.